पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींचं राजकारण संपत चाललंय का? विधानसभा निवडणुकीत भाजपनं सत्ता मिळवल्यानंतर आता तृणमूल काँग्रेस समोर अस्तित्वासाठी नवं संकट उभं राहिल्याची चर्चा आहे। आधी 58 आमदारांनी बंड केलं, आता तब्बल 20 खासदार सुद्धा ममता बॅनर्जींची साथ सोडण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चांनी जोर धरलाय आणि त्यातूनच बंगालच्या राजकारणात एक मोठी खळबळ उडाली आहे। एकेकाळी इतर पक्ष फोडणाऱ्या ममता दीदींनाच आता पक्षफुटीचा फटका बसतोय का? आणि भाजप बंगालमध्ये कायमचं वर्चस्व निर्माण करण्याच्या दिशेनं वाटचाल करतंय का? हे सगळं समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत या व्हिडिओतून। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। नमस्कार, मी कोमल, सकाळमध्ये आपलं स्वागत। पश्चिम बंगालमध्ये राजकीय भूकंप घडण्याची चिन्ह दिसू लागलेत। तृणमूल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभा खासदार सुखेंदू शेखर यांनी पक्षाचा आणि आपल्या राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिलाय आणि हा राजीनामा देत असताना त्यांनी पक्ष नेतृत्वावर गंभीर आरोप केलेत। राजीनाम्यानंतर सुखेंदू यांनी सुमारे 20 लोकसभा खासदारांसोबत सुद्धा गुप्त बैठक घेतल्याची चर्चा आहे आणि या बैठकीचा फोटो सुद्धा व्हायरल होतोय। त्यामुळे बंगालच्या राजकारणात चर्चांना उधाण येते। आधीच तृणमूल काँग्रेसमधील 80 आमदारांपैकी 58 आमदारांनी वेगळा गट स्थापन केला आणि त्यांनी आपली एक वेगळी वाट निवडली। त्यामुळे पक्षातील असंतोष आता उघडपणे समोर येत असल्याचं चित्र आहे। राजीनामा देताना सुखेंदू यांनी थेट पक्ष नेतृत्वावर निशाणा साधलाय। पक्षात काही मोजके लोक पण मनमानी पद्धतीने निर्णय घेत आहेत असा आरोप त्यांनी केलाय। अनेक नेत्यांना स्वतंत्रपणे काम करण्याची संधी मिळत नाही अशी खंत सुद्धा त्यांनी बोलून दाखवली। याहूनही महत्त्वाचं म्हणजे विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर पक्षानं आत्मपरीक्षण केलं नाही असा गंभीर आरोप सुद्धा त्यांनी केलाय आणि हे करत असतानाच तृणमूल काँग्रेसच्या मागील 15 वर्षांच्या कारभारावर सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय। राजीनामा पत्रात त्यांनी भ्रष्टाचार, कायदा सुव्यवस्था, आरोग्य, शिक्षण आणि रोजगार या महत्त्वाच्या मुद्द्यांवर सरकार अपयशी ठरल्याचा आरोप सुद्धा केला। तर दुसरीकडे मात्र नव्या सरकारच्या म्हणजे भाजप सरकारच्या काही निर्णयांचं सुद्धा त्यांनी कौतुक केलं। बंडखोर गटाचे नेते ऋतुव्रत बॅनर्जी यांनी सुद्धा सुखेंदू यांच्या भूमिकेशी सहमती दर्शवली। त्यामुळे तृणमूल काँग्रेसमधली अंतर्गत नाराजी ही अधिकच स्पष्ट होते, अधोरेखित होते आणि या सर्व घडामोडींनंतर राजकीय जाणकारांच्या मते ममता बॅनर्जींसमोर पक्ष एकसंध ठेवण्याचं मोठं आव्हान आहे। दुसरीकडे भाजपचे नेते हे तृणमूलमध्ये मोठी पडझड सुरू असल्याचा दावा करतात। काही भाजप नेत्यांचं तर हेही म्हणणं आहे की दीदींचं आता पक्षात कुणी ऐकत नाही। आता अशी टीका केली जाते ती भाजप नेत्यांकडून। त्यामुळे पुढील काही दिवस हे पश्चिम बंगालच्या राजकारणासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत। विशेषतः जर खासदारांची गळती सुरू झाली तर त्याचा परिणाम हा राष्ट्रीय राजकारणावर दिसू शकतो। आधी आमदार, आता खासदार आणि मग तृणमूल काँग्रेसमध्ये सुरू असलेली ही अस्वस्थता ममता दीदींसाठी धोक्याची घंटा ठरणार का? सुखेंदू यांच्या राजीनाम्यानंतर आणखी किती नेते पक्ष सोडणार आणि जर इतर नेते पक्ष सोडत असतील तर त्यांची वाट अडवण्याचं काम किंवा त्यांची मनधरणी करण्याचं काम ममता बॅनर्जी करणार का? की काँग्रेसमध्ये आपला पक्ष विलीन करून भाजपला जे हवंय ते साध्य करून दाखवणार? बंगालमध्ये भाजपचं वर्चस्व आणखी वाढणार का? या सगळ्या प्रश्नांविषयी तुम्हाला काय वाटतंय? तुमची मतं कमेंट करून जरूर सांगा। धन्यवाद। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।